नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर होळी स्पेशल आज आपण घरच्या घरी कसं श्रीखंड बनवायचं याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करत आहे। तर इथे मी घट्टसर दही घेतलेलं आहे। थोडा आंबट असेल तर चालतं, पण दह्याचा वास येता कामा नये असं आपल्याला दही घ्यायचं आहे। तर ते आता मी गाळून घेणार आहे। तर इथे मी एक डबा ठेवलेला आहे, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि स्वच्छ कॉटनचा कपडा आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण पूर्ण दही टाकून घेणार आहोत आणि त्यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं, याचा चक्का बनवायचा आहे। तर तुम्ही जर रात्री श्रीखंड बनवत असाल तर सकाळी आपल्याला हे दही बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून यातील पूर्ण पाणी गळेल। तर अशी पुरचुंडी आपल्याला बांधून ठेवायची आहे। याच्यावरती थोडंसं काहीतरी जाड वेट ठेवा, जेणेकरून यातील पूर्ण पाणी निघून जाईल। तर यात आपण दही बांधून ठेवलेलं आहे। तर हे मी सकाळी बांधून ठेवलं होतं, तर यातील पूर्ण पाणी निघलेलं आहे संध्याकाळी। तर पाहू शकताय की अशा पद्धतीने यातील पूर्ण पाणी निघलेलं आहे आणि चक्का तयार झालेला आहे। तर हा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपण साखर घेतलेली आहे, जेवढा चक्का असेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। जर पाव किलो आपला चक्का तयार झाले असेल तर तेवढीच आपण साखर घ्यायच्या। त्याच्यामध्ये 2 ते 3 वेलची टाकून घेतलेल्या आहेत आणि साखर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवरती। आणि हा जो चक्का आहे याच्यामध्ये आपण जे पावडर केलेली साखर आहे ते थोडी थोडी टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटं सलग आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। थोडी थोडी साखर टाकून एकजीव मिक्स होईपर्यंत आपल्याला हे एकजीव मिक्स करत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण साखर आणि चक्का एकत्र मिक्स करून घेतलेला आहे। जर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे आपण याच्यामध्ये दूध टाकलं तरी चालतं। तर अशा पद्धतीने आपण चक्का मिक्स करून घेतलेला आहे। जर अजूनही यूट्यूबवरती तुम्ही रोशनाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटेल आणि अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तर माझे इन्स्टावरती रोशनाज रेसिपी म्हणून चॅनेल आहे, तर तिथेही तुम्ही फॉलो करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने 5 मिनिटं आपण हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे। तर याच्यानंतर आपण हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, थोडंसं थंड होण्यासाठी। तर 2 तासानंतर पाहू शकताय की इथं आपलं घट्टसर श्रीखंड तयार झालेलं आहे। तर तुम्ही असंच सर्व करू शकता। तर याच्यामध्ये मी माझ्याकडे केशर इसेन्स आहे ते 2 ते 3 ड्रॉप्स टाकून घेणार आहे।